नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आणि बघा, मी माझा टायमर लावून घेते अभ्यासाचा. तर बघा 9:30 वाजलेले आहेत आणि आत्ता मी माझा रिझनिंगचा अभ्यास करत आहे. माझी सगळी कामं मी आवरलेली आहे, दूध तापवलेलं आहे, सगळीजणं झोपलेली आहेत आणि मी माझा आता अभ्यास स्टार्ट केलेला आहे. तर तुम्हाला थंबनेलवरून कल्पना आलीच असेल की आजचा माझा जो स्टडी आहे तो लेट नाईट स्टडी आहे आणि अर्ली मॉर्निंगचा स्टडी आहे. तर मी कसं सगळं हे मॅनेज करते, त्यानंतर मला ब्रह्ममुहूर्ताला जाग कशी येते, मला झोप येत नाही का, या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला पण गाईड मिळेल, तुम्हाला पण ब्रह्ममुहूर्तात उठायला सोपं जाईल आणि माझ्यासाठी हे फायद्याचं राहील आणि मला हॅपीनेस राहील या गोष्टीचा की माझ्यामुळे भरपूर जणांना भरपूर काही शिकता येईल. म्हणून चला तर सुरुवात करूया. बघा मंडळी, आपल्या सगळ्यांनाच लवकर उठायचं असते. आपण रात्रीच म्हणतो की मला लवकर उठायचं आहे, पण कसं आपण आपल्या बिछाण्यावर लोळत पडतो. आपल्या हाच प्रॉब्लेम आहे की आपण सकाळी लवकर उठू शकत नाही. का बरं लवकर उठू शकत नाही, त्याचंच कारण मी तुम्हाला आता सांगणार. बघा मैत्रिणींनो, जेव्हा आपली बॉडी आणि आपला मेंदू जेव्हा थकतो ना, तेव्हा आपण झोपतो. पण जेव्हा बॉडी आणि मेंदूला जेव्हा पूर्ण शांततेने विश्रांती मिळते ना, तो आपोआप उठतो. म्हणजे माझ्या हे सांगण्याचं तात्पर्य आहे, जेव्हा तुमची बॉडीची पूर्ण झोप होते, तुमचा मेंदू असा शांत झालेला असतो ना, तुम्हाला आपोआप जाग येते. पण आपण काय करतो ना, ज्या वेळेस आपल्याला जाग येते त्यावेळेस आपण उठत नाही, आपण मुद्दामून बिछाण्यावर लोळत पडतो. आपल्याला माहीत असते की आपल्याला सकाळी अभ्यास करायचा आहे, पण आपलं मन आपल्याला कम्फर्ट झोनची सवय झालेली आहे. आपल्याला त्या कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर निघायला तयार नसतो आणि ज्या गोष्टीमुळे आपल्याला कम्फर्ट तयार होतं ना, तिथे मग आपणच आपले हात टेकतो. माझं हे सांगण्याचं तात्पर्य आहे की आपली झोपेचे जे 2 प्रकार असतात ना, आपला मेंदू आणि माइंड आणि बॉडीमुळे आपण जेव्हा झोपतो ना, तेव्हा आपल्याला आपोआप सुख जाग येते. पण जेव्हा आपल्या मनानं आपण झोपण्याचा निर्णय घेतो ना, तेव्हा मग आपल्याला ब्रह्ममुहूर्तात जाग येत असली तरी आपण बिछाण्यावर मुद्दामून लोळत पडतो. आपण स्वतःला त्या स्टेजवर नेऊन ठेवतो आणि आपण त्या बिछाण्यावरून उठण्यासाठी प्रयत्न करत नाही. बघा, मी माझा 3 तास झालेला आहे अभ्यास करत आहे. आता 1 वाजत आला असेल, टॉप तुम्हाला दाखवली आहे. तर बघा, मी माझ्या मनाला सांगितलेलं आहे की माझ्यासाठी हीच वेळ आहे, कारण ही वेळ गेली तर माझ्यासाठी दुसरी वेळ राहणार नाही आहे. त्यामुळे माझ्या मनाची मी राणी झालेली आहे. मी माझ्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळे मी स्वतःला सांगितलं आहे ना की मला अभ्यास करायचा आहे, म्हणजे करायचं आहे. किती वेळ झाला तरी माझा हा टॉपिक कंप्लीट झाल्याशिवाय मी उठणार नाही, तर माझं मन कधीच थकणार नाही. माझा हाच सांगण्याचा उद्देश आहे तुम्हाला की तुम्ही पण तुमच्या मनाला सांगा की मला सकाळी उठायचं आहे. आणि बघा, इथे लाईट गेली होती आणि माझा चार्जिंगचा लाईट सुरू झाला, तर मी आता सगळं ठेवून दिलं. आणि तुम्हा सर्वांना शुभप्रभात. बघा, सकाळी 4:45 झालेले आहेत आणि मी कसं थोडं उशिरा उठते, मग अलाराम थोडा उशिरा लावते आणि तशी मला 4च्या नंतर आपसूक जाग येते. तर बघा, मी आता रूममध्ये आलेली आहे माझ्या आणि मी अभ्यासाला बसायच्या अगोदर तुम्हाला माहीत आहे की नेहमी ध्यानधारणा करते, पॉझिटिव्ह थिंकिंग करते. त्यामुळे भरपूर बदल होतो आपल्या आयुष्यात आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा भरपूर फायदा होतो. कारण जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड तयार करतो आपल्या स्वतःमध्ये, आपण नेचरला धन्यवाद म्हणतो, आपण गॉडला धन्यवाद म्हणतो, तेव्हा आपल्या अंगात पोलाईटपणा तयार होतो. आपल्याला एक पॉझिटिव्ह थिंकिंगचं युनिव्हर्सकडून एक सकारात्मक प्रतिसाद मिळतो आणि हे सगळं खूप छान आहे. तुम्ही पण करा, तुमच्यासाठी पण खूप फायद्याचं राहील. बघा, इथे मी पुन्हा माझी स्टॉपवॉच सुरू केलेली आहे आणि हे खूप छान आहे. आपल्याला कळतं की आपण आपला अभ्यास किती वेळ केलेला आहे. आणि हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्या, खूप छान असतं. आपल्याला आपल्या अभ्यासाचं जे टायमिंग आहे ते आपल्याला मार्क करता येतं. आणि बघा, मी तात्यांच्या ठोकडामधून आज वारे करून घेत आहे. पश्चिम वारे, उत्तरे वारे, म्हणजे हे सगळं स्थानिक वारे, हे सगळं करून घेत आहे. आणि माझा अभ्यास आता मी जो सकाळचा अभ्यास आहे तो सुरू केलेला आहे. बघा मैत्रिणींनो, आपण जे आयुष्य आता जगत आहे ते 5 वर्षानंतरही जगणारच आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल घडवून आणायचे असतील, तुम्हाला एक चांगली बेटर लाईफ जगायची असेल ना, तर तुम्हाला स्वतःपासून सुरुवात करावीच लागेल. आणि त्यासाठी मग कसं, रात्री कसं जर आपण इफेक्टिव्ह काम करून झोपलो ना, तर आपल्याला सकाळी आपसूक जाग येते. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की रात्री जर तुम्ही अभ्यास करत असेल किंवा मग काहीतरी एखादं व्यवस्थित छानसं काम करत असाल तर काहीच हरकत नाही ना जागरण करायला. पण जर तुम्ही फक्त सोशल मीडियावर वेळ घालवत असेल तर तुम्हाला कशी जागेल, कारण तुमचं मन तर आपोआप निगेटिव्ह विचारांना भरून झोपतं ना.
म्हणून माझ्या म्हणण्याचा हा अर्थ आहे की जर तुम्ही अभ्यास करत असाल ना, अभ्यास करताना तुमच्या डोक्यात पॉझिटिव्ह विचार असतील आणि रात्री झोपताना तुम्ही डायरी मेंटेन करत असाल आणि रात्री झोपताना तुम्ही थोडा वेळ पॉझिटिव्ह थिंकिंग करून मी सकाळी छान लवकर उठणार आहे, माझा छान आता अभ्यास झालेला आहे आणि तसाच अभ्यास माझा सकाळी होणार आहे, तर या सगळ्या गोष्टीचा भरपूर फायदा होतो आपल्याला. म्हणून इफेक्टिव्ह विचार करा, इफेक्टिव्ह वर्क करा, जेणेकरून आपली जी 5 वर्षानंतरची लाईफ आहे ना त्यात भरपूर बदल होईल. आणि हे करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण 5 वर्षानंतर जर आपण हीच लाईफ जगणार असू तर मग आपल्याला माहीत आहे की आपल्या लाईफमध्ये आपल्याला काही चेंज करायचा आहे, तर तो आतापासूनच का करायला नको. म्हणून आपण तो आतापासूनच तो वर्क करायचा, जेणेकरून आपल्याला समोर खूप त्याचा फायदा होईल. म्हणून स्वतःच्या मनाला सांगावं लागेल की काय इम्पॉर्टंट आहे, कुठला कम्फर्ट झोनमधून आपल्याला बाहेर निघायचं आहे, जेणेकरून आपण आपल्या आयुष्यात बदल घडवू शकू. आणि हे खूप महत्त्वाचं आहे मंडळी, कारण आजच्या 4 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर आपण जर या स्टेजवर राहू ना, तर मग आपल्याला आपलं स्वतःच आपलं मन खातं, आपला सेल्फ रिस्पेक्ट आपोआप कमी होतो. म्हणून स्वतःला काहीतरी बनवा, स्वतःला काहीतरी घडवा. जरी अभ्यासात यशस्वी होता येत नसेल तर तुम्हाला ज्या गोष्टीत हॉबी आहे त्या गोष्टीत स्वतःच्या डेव्हलप करा, स्वतःचा स्मॉल हॅपीनेस वाढवा, जेणेकरून 5 वर्षानंतर तुम्ही स्वतःला सांगाल की नाही मी काहीतरी करू शकले, माझ्यात काहीतरी चेंज झाला, माझ्या आयुष्यात काहीतरी बदल झाला. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण स्वतःचं आपलं जीवन खूप व्हॅल्युएबल आहे. स्वतःला मूल्य द्या, कारण याच मूल्यानं आपण आपल्या स्वतःत पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होण्यास आपल्याला फार मदत होते. आणि मला कमेंटमध्ये भरपूर जण विचारत होते की ताई दृढ इच्छाशक्तीचा जो तू व्हिडिओ बनवलेला आहे, तू कशी दृढ इच्छाशक्ती जागृत केली आहे. तर बघा मैत्रिणी, आज मी 3 वर्ष झालेले आहे, मी या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळेच समोर आलेली आहे. आणि मी अगोदर तुमच्यासारखे भरपूर निगेटिव्ह थिंकिंग करत होती, काही झालं तरी छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडत होती, मला कळत नव्हते, मला मार्ग मिळत नव्हते. त्यामुळे मला दृढ इच्छाशक्ती काय, मला साधी इच्छाशक्तीसुद्धा तयार करता येत नव्हती. माझ्या जीवनातले संघर्ष, मला असं वाटत होतं की मी या संघर्षामुळे पूर्ण दबून गेलेली आहे, मी समोर मला येता येईल का, कारण माझ्या मैत्रिणी जॉबवर लागल्या होत्या, मला डिप्रेशन आल्यासारखं वाटत होतं आणि त्यामुळे माझ्यात जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती भरपूर स्प्रेड होत होती. त्यामुळे मग त्यानंतर मी स्वतःचा मार्ग काढायला सुरुवात केली, मी पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सुरुवात केली. मला देवाने आपोआप मार्ग मिळायला मला सुरुवात झाली, कारण मी ध्यानधारणा करायला लागली, मी स्वतःला पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवायला लागली. आणि यामध्ये स्ट्रगल आहे, पण आपल्याला यातून भरपूर शिकता येतो. आणि आता मला ब्रह्ममुहूर्तात आपोआप जाग येते, कारण जरी मी लेट नाईट स्टडी करत असली ना तरी मला अशी आतून अशी प्रेरणा उठते. म्हणजे माझी 3-4 तास छान शांत झोप झाली, 4-5 तास की लगेच मला आपसूक जाग येते. पण मी तरी स्वतःला जरा 1 वाजता झोपले मी तर मी 4च्या नंतर उठते. 4च्या नंतर म्हणजे माझ्या सांगण्याचा अर्थ 5 वाजता वगैरे. कारण आणि जर मी थोड्या वेळ दुपारी विश्रांती पण घेते, असं नाही की मी थोड्या वेळ विश्रांती घेत नाही, पण गाढ झोपेत नाही, अर्धा-1 तासाची विश्रांती घेणे, कारण शरीराला आराम देणं फार महत्त्वाचं आहे. आणि मी हप्त्यातून फक्त 1-2 दिवसच माझा असा स्टडी होतो, लेट नाईट आणि अर्ली मॉर्निंगचा. नाही तर कधी अर्ली मॉर्निंगचा छान स्टडी होतो तर कधी लेट नाईटचा स्टडी होतो. कारण जेव्हा माझं असं छान अभ्यासात लक्ष लागायला लागतं, जेव्हा असा माझा वाटतं मला की हा पॉईंट माझा आता कंप्लीट व्हायलाच हवा, तेव्हा माझी अशी लेट नाईट स्टडी चालते. आणि अशी लेट नाईट स्टडी म्हणजे मी अभ्यास करून झोपते ना तर मला असा छान इफेक्टिव्ह वाटतो माझा माइंड आणि माझं मन पण. आणि मला मग असं वाटते अजून पुन्हा सकाळी उठावं आणि पुन्हा सकाळी उठून आपला अभ्यास करून घ्यावं. आणि असा कधी कधीच वेळ येतो माझ्यावर, त्यामुळे मी हा वेळ खर्च करत नाही, तो मी त्या वेळेचा फायदा घेते. तुम्ही पण करून बघा, ज्या दिवशी तुम्ही छान अभ्यास करताना त्या दिवशी तुम्हाला आणखी अभ्यास करायची इच्छा होते. म्हणून माझं असं हप्त्यातून 1-2दा होतं, आणि जे की मी तुमच्यासोबत अगोदर पण शेअर केलेलं आहे. आणि त्यामुळेच मला असा लेट नाईट आणि अर्ली मॉर्निंग स्टडी करण्याचं खूप प्रोत्साहन मिळते, खूप सकारात्मक प्रतिसाद मिळते माझ्या बॉडीमुळे मला. आणि त्याचे मी देवाला खूप आभार मानते की या गोष्टीची मला त्यांनी छान स्वतःमध्ये जिद्द तयार करण्याची अशी प्रेरणा दिलेली आहे आणि ताकद पण देत आहेत ते, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. तर मैत्रिणींनो, चला आजपासून तुम्ही पण सुरुवात करा. स्वतःला सांगा, स्वतःला सांगितल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही पण ब्रह्ममुहूर्तात उठू शकाल, आणि हे एवढ्या लवकर शक्य नाही, थोडी सुरुवात करा. थोड्यापासून सुरुवात करू, थेंबे थेंबे तळे साचेल. एकदम तुम्ही म्हणाल की आम्ही एकदम सगळं करतो, ते एकदम सगळं शक्य नाही आहे, मला ह्या सगळ्या गोष्टीची सवय आहे त्यामुळे मी आता हे करू शकते. या सगळ्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो. तुम्ही पण थोड्यापासून सुरुवात करा, तुम्ही नक्की करू शकाल, कारण मी करू शकले तर तुम्ही नक्की करू शकाल. तर बघा, मी आता माझा तात्यांचा ठोकळा हा अभ्यास करून घेत आहे. तर याच मी आंतरराष्ट्रीय वारे, पश्चिमी वारे आणि हे सगळं मी करून घेत आहे. तर बघा, जे आंतरराष्ट्रीय वारे हे 3 प्रकारचे असतात. तर असं सगळं मी माझ्या नोट्समध्ये लिहिले आहे आणि हे तुमच्यासोबत शेअर करते. आणि बघा, अभ्यास करता करता मला 1 तास 47 मिनिटं झालेली आहेत. आणि बघा, आता 6:30 वाजलेली आहेत. माझा स्मॉल हॅपीनेस जपण्यासाठी मी बाहेर आले.
आत्ता मस्त मग मी बाहेर आल्यानंतर थोडा फेरफटका घातला, छान सडा घालून घेतला. त्यानंतर हे तुमच्यासोबत शेअर करणं झालं नाही कारण मोबाईलची चार्जिंग पूर्ण डाऊन झालेली होती. फोन चार्जिंगला लावला आणि त्यानंतर मग सडा वगैरे घालून घेतला आणि सगळी थोडी बाहेरची कामं आवरून घेतली आणि त्यानंतर मग फोन जेव्हा चार्जिंग झाला तेव्हा परत फोन घेऊन आले आणि तुमच्यासाठी हा बघा निसर्गाचा सुंदर देखावा तुम्हाला शेअर करत आहे. बघा किती सुंदर ना, फार छान. आणि हे बघा इकडे म्हणजे आमच्या इथे जे ओनर आहेत त्यांच्या गाईंना 2 पिल्ले झाली आहेत, जी की मी तुम्हाला शॉर्टमध्ये शेअर केलेली आहे. आणि मला खूप आवडतात गुरे, प्राणी, निसर्ग, त्यामुळे मला या गोष्टीत स्मॉल हॅपीनेस घ्यायला फार आवडतो आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर मैत्रिणींनो, आजसाठी एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओत आणि पुढील काहीतरी एक छान टॉपिक घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि आज जो अभ्यास केलेला आहे पश्चिमी वारे, आंतरराष्ट्रीय वारे, या सगळ्यांची मी जशी माझे नोट्स बनवले आहे ते आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर करते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्मार्ट स्टडी करा.